Puxa uma sala, fica nem lenta. Puxa uma copa que não me tem. कसं काय मित्रांनो, मी आपल्या यवतमाळचा स्टार बॉय घेऊन आलेलो आहे नवीन ब्लॉग। तर आज आलेलो आहे आपण निरंजन माहुर येथे, कारण इथे लोकेशन आहे वाली वरती दत्ताचं मंदिर आहे। तर वरती जाणार आहे आपण फोटोशूट करण्यासाठी। खूप मस्त लोकेशन आहे, खूप मोठी लोकेशन आहे। तर चला तुम्हाला मी लोकेशन दाखवतो कशी आहे। तर मित्रांनो आम्ही वरती आलेलो आहे। तर वरती काही लोकेशन नाही, वरती फक्त महादेवचं मंदिर आहे। महादेवचं मंदिरचं दर्शन घेतलं। आता खाली जाऊया आपण, एखादी लोकेशन बघू फोटोशूटसाठी, फोटोशूट करूया। तर डायरेक्ट खाली भेटूया आपण, चला खाली जाऊया। तर मित्रांनो आपल्याला या लोकेशनची पहिली फोटोशूटची प्लेस भेटलेली आहे। लोकेशन बघून घ्या तुम्ही। स्टेअर इथे स्टेअरच्या बाजूला थोडंसं अपार्टमेंट आहे, 1 नंबर फोटो येते। इथे थोडीसा फोटोशूट करूया आपण। चला मी 2-3 पोज देतो फोटोशूटसाठी। बघा तुम्ही कशा पोज देतो फोटोशूटसाठी। तर मित्रांनो आपला इथचा फोटोशूट कंप्लीट झालेला आहे। तर आता आपण वरती जाणार आहे फोटोशूट करण्यासाठी। तिथे बघून घ्या लोकेशन तुम्ही। तिथे दत्त मंदिर आहे, दत्त मंदिरचं पहिले दर्शन घेऊया आपण, नंतर फोटोशूट करूया तिथे। तर चला डायरेक्ट वरती भेटूया आपण। तर मित्रांनो आपण वरती आलेलो आहे, तो वरती बघून घ्या, इकडे दत्त मंदिर आहे।
तर आता आपण यायच्या आधी त्या लोकेशन होतो, तिथे महादेवाचं मंदिर होतं त्या लोकेशन होतो. त्या लोकेशनवरून खाली आलो आहे आपण. आता या दत्त मंदिरपाशी आलो आहे आणि इकडे बघून घ्या तुम्ही. इकडे स्वयंपाक पण करण्याची व्यवस्था आहे इथे, बघून घ्या तुम्ही. आता आपण थोडी दत्त मंदिराचे दर्शन घेऊया आणि नंतर आपला फोटोशूट स्टार्ट करूया. तर मित्रांनो आपण वरती आलेलो आहोत. वरती बघून घ्या, इकडे दत्त मंदिर आहे आणि याच्या आधी आपण या लोकेशनवर होतो. हे पहाडी बघून घे, मागची महादेव मंदिर आहे इथे. या लोकेशनवर होतो आपण आणि आता आपण या दत्त मंदिरच्या दुसऱ्या टेकडीवर आलो आहे. खूप मस्त लोकेशन आहे वाली. आणि इकडे बघून घ्या तुम्ही, स्वयंपाक करण्याची पण व्यवस्था आहे. आणि आता इथे थोडा आपण सिनेमॅटिक व्हिडिओ घेऊया आणि इंस्टाग्रामसाठी रील्स घेऊया आणि जमलं तर फोटोशूट करूया, कारण की ऊन खूप आहे इथे. फोटो चांगले येईल का नाही काही गॅरंटी नाही. आणि दत्त मंदिरचे दर्शन घेऊया सगळ्यात पहिले आपण. आपल्याला लोकेशन भेटली एवढी, तर इथे थोडा फोटोशूट करूया आपण. इथे बसलेले खूप आसम फोटो येते, तर ते थोडं फोटोशूट करूया. बघा तुम्ही कशा पोझिट देतो मी. तर मित्रांनो आपला फोटोशूटचा कम्प्लीट झालेला आहे. तर आता आपण नेक्स्ट लोकेशनला जाणार आहे. तर नेक्स्ट लोकेशन बघू, एखादी फोटोशूटसाठी असेल तर, नाहीतर व्लॉग एंड करू आपण. तर चला नेक्स्ट लोकेशन बघू. तर मित्रांनो आपल्याला नेक्स्ट लोकेशन भेटले आहे. बघून घ्या तुम्ही, जे तलाव आहे छोटासा तलाव आहे इथे. आणि आपण तलावाच्या इथे थोडासा बाजूला झाडं पण हिरवेवाले, तर ऑसम फोटो येईल इथे बसून थोडासा फोटो घेऊ आपण 2-3. मला वाटते चांगले फोटो येते इथे. तर बघूया कसे फोटो येतात. तर इथे इंस्टाग्रामसाठी थोडी रील्स पण घेऊया आपण. तर मित्रांनो आता फोटोशूट करायला चाललो आहे आम्ही. आमचे रील्सचे व्हिडिओ आणि सिनेमॅटिक व्हिडिओ झालेले बनून, तर आता फोटोशूट करणार आहे आम्ही. तर ती लोकेशन मस्त वाटली मला, तर तिथे जातो मी फोटोशूटसाठी. तर बघा कसा फोटोशूट करतो मी इथं.
तर मित्रांनो आपण वरती ट्री हाऊस मध्ये आलेलो आहे. त्या ट्री हाऊस मध्ये बघून घ्या तुम्ही इथे पोपट्यांचे कारनामे. दीपाली लिहून लिहून काय होईल दीपा ते का मुकेश आहे का हो? असे कारनामे नको करू. 100 पायऱ्या इथे 101 पायऱ्या इथे 101 पायऱ्या चढून यायला लागते वरतं. आम्ही मोजले आम्ही पायऱ्या. ऍक्शन मागून घे थोडं घे ना. तर मित्रांनो आपण वरती आलेलो आहे. वरती लोकेशनला जायचं. काय नाव आहे लोकेशनला? चला वरती जाऊया आपण. चलो. बंद करू का रे भाई? 5 मिनिट झाले सुरू आहे. तू 5 मिनिटापासून 5 मिनिटापासून तू पोच देता. तू कंटिन्यू तू खाली बसून खाली बसून एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा. ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा. Switch on my side like a Kenny Lane. Switch on my core, I can anything.